नमस्कार सर्वांना। आता दिवसाची सुरुवात अशी छान कुंडीतल्या गुलाबाच्या फुलापासून करते। एवढी छान फुलं लागलेली आहेत आणि त्यांना पाहून माझंही मन खूप छान प्रसन्न झालेलं आहे। आता तुम्हालाही दाखवून घेते म्हणजे तुम्हालाही छान वाटेल। आता अशी काही छान झाडं माझी लावलेली आहेत कुंडीमध्ये। आता ते एकदम म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी मी तुम्हाला ती सगळी झाडं आहेत ती दाखवेन। आता व्हिडिओची सुरुवात मी इथं किचनमध्ये माझ्या नाश्त्यापासून करत आहे। नाश्त्यासाठी छान अशी मिसळ बनवलेली आहे। आता मुलांच्या शाळेला पण सुट्टी लागलेली आहे आणि त्यांना रोज काहीतरी नवीन हवं असतं। आता काल किराणा आणायला गेलो होतो, त्यावेळी येताना मी किराण्यामध्ये थोडासा फरसाण आणला होता। तर त्या फरसाणा आणला आहे म्हणून मनूला मिसळ खायची होती। आता मिसळ वगैरे बनवून झालेली आहे। आता मी जास्त काही शूट केलेलं नाही। आम्ही मिसळ वगैरे खाऊन घेतली आणि नंतर मला इथे किचन आवरायचं होतं म्हणून किचनमधली सर्व भांडी वगैरे रिकामी करून घेतली। जे काही शिल्लक होतं ते छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढून घेतलं आणि छान अशी भांडी धुवून घेतली। आता माझं किचन जे आहे ते नॉन मॉड्युलर किचन आहे, छोटंसं किचन आहे। पण कसं असतं ना, आपण आपलं किचन कसं ठेवतो याच्यावरती आपलं घर डिपेंड असतं। आता किचन आपलं छोटं असो किंवा मोठं असो, पण ते जर आपण डेकोरेटिव्ह केलं तर आपलं किचन खूपच छान वाटतं। तसंच माझंही आहे। माझ्या तर किचनमध्ये रॅक नाही किंवा कोणतंही एक्स्ट्राचं सामानही नाही। जर आपण जास्त सामान घेतलं किंवा जास्त सामानांचा गोंधळ केला ना, तर ते आपल्याला मेंटेन ठेवायला पण खूप अवघड जातं। त्यासाठी जास्त सामान न वापरता मी जेवढं मला गरजेचं आहे तेवढ्या सामानामध्ये मी माझं रोजचं जे काम आहे ते करत असते। आता इथं माझी भांडी वगैरे धुवून झालेली आहेत। आता मला किचन ओटा पण स्वच्छ करायचा होता। आता माझं तुम्ही पाहालच केवढं छोटंसं माझं किचन आहे, पण कसं आहे ना, आपण जर ठरवलं कसं मेंटेन करायचं तर ते आपण छानच मेंटेन करू शकतो। आता इथे मी किचन ओट्यावरती ना एक छोटंसं रॅक ठेवलेलं आहे स्टीलचं। तर त्या रॅकवरती ना मी मला जे रोज किचनमध्ये काम करताना किंवा स्वयंपाक बनवताना जे काही मसाले किंवा गरजेच्या वस्तू आहेत तेच त्याच्यात वरती ठेवलेले आहेत। कारण स्वयंपाक वगैरे बनवताना आपली काही गडबड होत नाही आणि पटकन आपल्याला वस्तू सापडतात, त्यासाठी मी हे छोटंसं रॅक ठेवलेलं आहे। आता मला ज्यावेळी स्वयंपाक वगैरे बनवायचा असतो ना, त्यावेळी मग अजिबात माझी घाई होत नाही किंवा पटकन मला इझिली वस्तू सापडतात, त्यासाठी मी हे रॅक ठेवलेलं आहे। आणि सर्व वस्तू पण ना ज्या आपल्याला गरजेच्या आहेत त्या सर्व इथे छान बसलेल्या पण आहेत त्याच्यावरती। तर अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या कट्ट्यावरती वगैरे एखादं छोटंसं रॅक ठेवू शकता। जर छोटं असेल, तुम्हाला मेंटेन ठेवायचं असेल तर ह्याचा खूपच फायदा होतो आपल्याला। आता कट्टा वगैरे माझा स्वच्छ धुवून झालेला आहे। आता बाकीची थोडीशी कामं होती। आता देवपूजा वगैरे मला करायची होती, देवपूजा वगैरे करून घेतली। आता मनूचं पण थोडंसं मधून धिंगाणा वगैरे चालूच आहे, त्याच्याबरोबर पण थोडासा वेळ घालवते। आणि इकडे थोडंसं ना काल किराणा आणायला गेल्यावरती एक माठ घेऊन आलं होतं। आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि थंड पाणी प्यावंसं वाटतंय आणि आपण काय करतो, उन्हाळा सुरू झाला की फ्रीजमधलं पाणी पितो आणि फ्रीजमधल्या पाण्याने आपण आजारी पडू शकतो। त्यासाठी मी हा माठ घेऊन आलेले आहे। आता हा माठ मी काल आणल्यापासून त्याच्यात पाणी भरून ठेवलं होतं, कारण एक दिवस पाणी भरून ठेवायचं म्हणजे छान आपला डेरा पाणी पिण्यासाठी तयार होतो। आता स्वच्छ डेरा धुवून घेतल्यावरती त्याला आपण ना आपल्या घरामध्ये एखादं कॉटनचं किंवा सुती कापड असेल ना, किंवा एखादा आपला जे नॅपकिन वगैरे आहे ना मोठ्या, तर तो घ्यायचा आणि माठाला आपल्या गुंडाळून ठेवायचा, ओला करायचा, गुंडाळून ठेवायचं। आता मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढं। स्वच्छ असा माठ मी धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी पण भरून घेते। आता या माठामध्ये मातीचं असल्यामुळे थोडंसं घाण पण निघते। आता पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर आपलं जे ह्याचं पाणी आहे फिल्टरचं ते त्याच्यामध्ये सोडलेलं आहे। आता पाणी भरलं ना आपण याच्यामध्ये, आपला जो नॅपकिन वगैरे असतो मोठा, तो आपण त्याला गुंडाळून घेणार आहोत। आता तुम्हाला मी दाखवते। हा नॅपकिन आहे माझ्याकडे, सुती नॅपकिन आहे, तो आपण छान असा भिजवून ओला करून घ्यायचा पाण्याने आणि तो आपल्या माठाला गुंडाळून घ्यायचा आणि त्याच्यावरती नंतर आपण ग्लासने वगैरे पाणी शिंपडायचं। आता आपण दिवसभर तो नॅपकिन आहे ना त्याच्यावरती थोडं थोडं पाणी तो सारखा ओला केला ना तर खूप छान माठातलं आपलं पाणी थंड राहतं आणि आपल्याला मग फ्रीजच्या पाण्याची गरजच लागत नाही। आणि तुम्ही हे असं करून बघा,
तुम्हाला कसा अनुभव येतो आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी आयडिया कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने करून बघा. खूप छान पाणी आपलं थंड होतं. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. आता मनूची थोडीशी मस्ती पण चालू आहे आणि तुम्हाला मी थोडंसं माझं नॉन मॉड्युलर किचन जे आहे ते दाखवते. अशा पद्धतीने मी माझं किचन ठेवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं माझं किचन तेही मला कमेंट करून नक्की सांगा. थोडंसंच सामान ठेवलेलं आहे आणि जे गरजेपुरतं आहे